आणि आता कामाची बातमी। देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय, मात्र तरीही अनेक ठिकाणी दैनंदिन जीवन सुरळीत व्हावं आणि अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून विविध झोनमध्ये काही सवलती देण्यात आल्यात। 4 मे पासून झोन निहाय नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दारू दुकानं ग्रीन झोनमध्ये, ऑरेंज झोनमध्ये आणि रेड झोनमध्ये सुरू असतील। मेडिकल दवाखाने देखील सुरू असतील। टॅक्सी कॅब सेवा या ग्रीन झोनमध्ये एका ड्रायव्हर सोबत 2 जणांना गाडीमध्ये बसण्याची परवानगी असेल। ऑरेंज झोनमध्ये देखील त्याचप्रमाणे आणि रेड झोनमध्ये मात्र टॅक्सी कॅब सेवा ही बंद असेल। तर टू व्हीलर ग्रीन झोनमध्ये एकच जण टू व्हीलरने प्रवास करू शकतो, त्याचप्रमाणे ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये देखील एकच जण प्रवास करू शकतो। तर जिल्हांतर्गत बस सेवा देखील सुरू असणार आहेत ग्रीन झोनमध्ये, आणि ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये मात्र त्या बंद असणार आहेत। तर माल वाहतूक सेवा या ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। नाफेडच्या वतीने कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात एकूण 50,000 टन कांदा खरेदी होणार आहे। तर बाजार समित्यांमधून खुल्या लिलाव पद्धतीने तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शिवार खरेदी पद्धतीने ही कांदा खरेदी केली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी बाजार समितीमधून कांद्यांची खरेदी सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। विविध जिल्ह्यातून बीडमध्ये परतलेल्या ऊसतोड मजुरांना काही स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिलाय। 30,000हून अधिक ऊसतोड मजूर आतापर्यंत बीड जिल्ह्यात म्हणजे स्वगृही परतलेत, मात्र त्यांना पुढील 18 दिवस शेतात किंवा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे। अशा परिस्थितीत या ऊसतोड मजुरांचे हाल होत आहेत। आष्टी तालुक्यात 10,000हून अधिक ऊसतोड मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केलाय, परंतु त्यांना एका वेळचे जेवणही मिळेनासं झालंय। ही बाब लक्षात घेत लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे गणेश मंडळामार्फत ऊसतोड मजुरांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं।